तो पावे आपल्या संघाने काय करतायत. वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो सौरभ. पावे आपल्या संघाने काय करते. 10-12 पाडून जर दाबाराबर पहिला चेंडू उंचावर मारला. चेंडू फलंदाज बाद होते. पहिल्या चेंडू आदरा बसतो तो चौधरी टायगर संघाला. सुदर्शन यांची जागा भरून घेण्यासाठी येते नवीन फलंदाज म्हणजे अनिकेत. पावे आणले आज चांगल्या फॉर्म मध्ये फलंदाज आहे. फलंदाजी गोलंदाजीमध्ये एक चांगला परफॉर्म दाखवला त्याने आज अनिकेतने. आता तिचा सामना येऊ. डावखेळाचा फलंदाज सुशांत आपल्याकडे काय करते. आपल्या संघाला पहिला आदरा भेटलेला पाहूया. पंधाच्या उद्या मारा करतोय सौरभ. चांगलासा चेंडू. चेंडू निर्धार होते. चेंडू सौरभ यांचा. पंधाच्या मारा करतोय. फुलटा चेंडू. चेंडू 4 धावासाठी सीमा पार होते. चेंडू 4 धावा. धावसंख्या 4 ने खाता बोलते. धावसंख्या होते ती 4. चांगल्याशी फलंदाजी बघायला वाटते आपल्याला ती सुशांत दरम्यान. पाहूया पंचांच्या मारा. पुन्हा एकदा चांगल्याशी गोलंदाजी. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्येत 1 ने भरवते. धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 5. अजून या षटकातील काही चेंडू शिल्लक. 2 चेंडू शिल्लक. पाहूया सौरभ रणनीती काय असेल. स्ट्राईक येतो अनिकेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पंचांच्या डाव्या हाताने मारा करतील ते सौरभ. स्ट्राईक येतो अनिकेत. 10-12 बाळून पंचांना पार केलेला चेंडू. फुलटा चेंडू. लॉंगांच्या वरून मारले चेंडू. तेवढं चांगलं क्षेत्रक्षेत्र होते. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव पूर्ण होते. धावसंख्या 2 ने भरवते. धावसंख्या होते 7. 1 गडी बाद 7. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. फिल्डिंग मध्ये जरा सजावट होते. पाहूया पंचांच्या डाव्या साईडने मारा. फुलटा चेंडू. खराब चेंडू. चेंडू बिलकुल दिला. 6 धावेसाठी. धावसंख्या 6 ने भरवते. धावसंख्या होती 13. 1 गडी बाद 13. पहिल्या षटकाच्या सावंतीने धावसंख्या 13. जरासा खराब असं गोलंदाजी मंडळी ती सौरभ यांची.
वैयक्तिक पहिल्याने सांघिक दुसरं षटक घेऊन येतो तो सचिन. पंतांच्या उद्वासांनी मारा करण्याचे सचिन. पाहूया आपल्या संघाने काय करते. पहिल्या षटकाच्या सामन्यात संघाची धावसंख्या ते 12. एक गडी बाद 12. स्ट्राईकला येतो सुदर्शन. धावसंख्येत एक निवड. धावसंख्येत पोहोचते 14. स्ट्राईकला तो अनिकेत. नॉन स्ट्राईकला तो सुशांत. बघा सचिन. सचिन आपल्याकडे काय करतोय. चांगल्याने तोंडकाला चेंडू. वन बाउन्स सीमा पार होते. 4 धावसंख्या 4 ने भरते. धावसंख्या 4 ने पोचते ते 18. पुढचा चेंडू लेक्शमच्या खूपच भारी चेंडू. पंतांनी स्वर घोषित केलेला आहे. धावसंख्येत आव्हांतांनी बनवते. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचते 19. एक गडी बाद 19. अजून या षटकात काय चेंडू पंताच्या उजव्या हाताने मारा करतो तो सचिन. चांगल्या अशा गोलंदाजीमध्ये फलंदाज चेंडू समजला नाही आणि चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिरावते. 19 धावा झाल्यात. 19. अजून या षटकात काय चेंडू शिल्लक आहेत. पाहूया सचिन. पंताच्या उजव्या मारा करते. पुन्हा एकदा चांगल्या चेंडू. चेंडू जातो सीमापार. धावसंख्येत 4 ने भर. चांगलासा फटका मध्ये तो अनिकेत. धावसंख्या 4 ने भर होते. धावसंख्येत 23. एक गडी बाद 23. चांगला असे फलंदाजी करतो तो अनिकेत. पाव्या पुढचा चेंडू सचिन यांचा. स्ट्राईकला येतो अनिकेत. पुन्हा एकदा लॉंग मिळून जेवून मारा चेंडू. तेवढं चांगलं क्षेत्रक्षण. एक धाव पूर्ण. दुसरी धावडी होतं. दुसरी धाव पूर्ण होते. तिसरी धावडी होतं. तिसरा धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्येत 25. वन शॉट सॉरी. धावसंख्येत 24. एकच धावसंख्येत 24. पाव्या शेवटचा चेंडू आणि सचिन यांचा अनिकेतसाठी. पाव्या अनिकेत आपल्या काय करते. पुन्हा एकदा बॅटची कट घेऊन चेंडू जाते स्लिप गळीमध्ये. एक धाव. धावसंख्येत 25. 25 25 25 25 25. हा एक शॉट. 23 होत्या. 23 नंतर एक शॉट 24 आणि आता 25. 2 षटकाच्या सामन्यात संख्येची धावसंख्या 25. 13. निर्धावाचा चेंडू. सौरभ. सौरभ पुढचा चेंडू. पाव्या सौरभ यांचा पुढचा चेंडू. चांगला असे गोलंदाजी करतो स्वतः कर्णधार सौरभ. पाव्या आपल्या संघाने काय करतोय आणि सौरभ यांचा पुढचा चेंडू. धावसंख्या 25.
ऑप्शनच्या खूपच बाहेर. पंतांनी स्वेर घोषित केलेला आहे. आव्हान धावसंख्या भरते. धावसंख्या ते 26. आणि नवीन पुलमध्ये एक मोठे उद्योजक मान्य श्री रघुजी यादव यांचं संमेलनामध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचं नवीन पुणे प्रीमियर लीगतर्फे सहर्ष स्वागत आहे. पाहूया सौरभ आपल्याकडे काय करून दाखवत. आता पहिल्या षटकात त्यांनी 12 धावा दिलेल्या आहेत. 10-12 फलंदाज. पंचांच्या डाव्या हाताने गोलंदाजी करतोय सौरभ. फुलटा चेंडू त्याला भिरकून दिलेला आहे आणि चांगला झेल पकडले सचिन यांनी. फलंदाज बाद होतोय. अनिकेतच्या पारीचा समाप्त. 26 धावावरती दुसरा हादरा बसतो तो चौधरी टायगर संघाला. आणि चौधरी टायगर संघ अनिकेत यांची जागा भरून घेण्यासाठी येणार तो नवीन फलंदाज दुर्गेश. पाव्या दुर्गेश आपल्या संघाने काय करतोय आता. स्ट्राईक तो सुशांत. नॉन स्ट्राईकला तो दुर्गेश. सुशांत अजूनही आपल्या वैयक्तिक 5 धावसंख्येत गळतोय आणि दुर्गेश पंचाच्या उद्याने मारा करतोय सौरभ. पाव्या 10-12 फलंदाज. 15 बार केला. फुलटा चेंडू पुन्हा एकदा लॉंगाच्या दिशेने खेळून काढला चेंडू. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या वेळी जातात. दुसऱ्या नकार देत आहेत आणि एक धाव भर होते ती 27 धावा. टायगर संघ पोहोचतोय तो 27 धावावरती. अजून या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. पाव्या पंचांच्या डाव्या हाताने मारा करतोय सौरभ. चांगला शिकवण करतोय सौरभ. स्ट्राईकला येतो दुर्गेश. चांगला चेंडू काढला चेंडू पण बॅटचे कट घेऊन चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये जेल पकडतोय. फलंदाज बाद होतोय तो दुर्गेश. तिसरा हादरा बसतोय तो चौधरी टायगर संघाला आणि दुर्गेश यांची जागा भरून घेण्यासाठी तो सिद्धेश. मागच्या सामन्याचा सामनावीर म्हणून घोषित करण्यात आला तो सिद्धेश. पाहूया आता संघाने आपल्या काय करते. अजून या षटकातील काय चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या ती 27. एक वाईड ना. या षटकात अजूनपर्यंत सौरभाने फक्त 2च धावा दिलेल्या आहेत. एक स्वेअर चेंडू आणि 2 विकेट घेऊन एक धाव दिलेले. चांगल्याशी गोलंदाजी बघायला भेटते आपल्याला सौरभ यांची. पाव्या पुढचा चेंडू सिद्धेशसाठी. एक हार्ड हिटर बल्लेबाज म्हणून मानला जातो तो सिद्धेश. मागच्या सामन्याचा सामनावीर म्हणून घोषित करण्यात आला सिद्धेशला. पाव्या आता आपल्या संघाने काय करतो. संघ आपला अडचणीत आहे. पाव्या सिद्धेश तो अल्टो. हो चांगलीशी प्लेसमेंट केली. एक धाव तो पूर्ण होते. दुसऱ्या नकारात सिद्धेशला एका धाव समाधान मागतो. धावसंख्येत एक निभर. संघाची धावसंख्या पोहोचते 28. चांगली अशी गोलंदाजी होते ती सौरभ यांची. या षटकात काही चेंडू शिल्लक आहेत. पाहूया. पहिल्या षटकात सौरभ यांनी 12 धावा दिल्या होत्या. पाहूया पंचांच्या उजव्या हाताने मारा करते. स्ट्राईकला येतो सुशांत. डावखुरा हाताचा फलंदाज. चांगले चेंडू काढला चेंडू. तेवढं चांगला क्षेत्रक्षमध्ये सौरभ यांचा बॉलरमध्ये चेंडू अडवलाय. एक धाव पूर्ण होते. एका धाव्या समाधान मला सुशांत आला आणि टायगर संघाला. संघाची धावसंख्या ती 29. चांगला असा षटक म्हणता येईल. चार धावा देत सौरभ यांनी. संघाची धावसंख्या 29. 3 षटकाच्या समाधान संघाची धावसंख्या 29. अजूनही या षटक 2 षटक शिल्लक आहेत. 2 षटकामध्ये आपल्या किती धावा जमवतात ते पाहूया. वैयक्तिक पहिल्याने सांगिक 4थं षटक घेऊन येतो. कुणाल मते. पंतांचा उजव्यातून मारा करते कुणाल. उजव्या हाताचा गोलंदाज 10-12 पावलांचा रनअप. पाहूया. स्ट्राईकला येतो सुशांत. नॉन स्ट्राईकला येतो सिद्धेश. फुलटा चेंडू चांगल्याचे फलंदाज बाद होते. फलंदाज बाद.
सुशांत आपला वैयक्तिक 6 धावसंख्येवर बाद होते. पंचांची बात करू नका. पंचांचा निर्णय नंतर येईल. पंचांचा निर्णय नंतर येईल. धावसंख्येत 29 आणि चौथा आदरा बसतो तो टायगर संघाला. आणि बघूया सुशांतची जागा भरून खेळतो चमकेश. पाहूया चमकेश आपल्या संघाने काय करतो आता. एक हार्ड हिटर बल्लेबाज म्हणून मानला जातो. चमकेश धावसंख्या 29, 4 गडी बाद 29. पाहूया स्टायलर चमकेश उजव्या पंचांच्या डाव्या मार करतो तो कुणाल. चमकेश टू कुणाल. फुलटाच चेंडू चांगले ते टुरकाला चेंडू. फलंदाज बाद होते. चमकेश आपले फलंदाजी अंत होते. सुंदर असा जेल पकडले तो राजू यांनी. पाचवा आदरा बसतो तो चौधरी टायगर संघाला. आणि चमकेश यांची जागा भरून घेण्याचा फलंदाज नवीन तो मयूर. चमकेश यांची जागा भरून घेण्याचा मयूर. पाहूया 29 धावा धावसंख्येवर आहेत. स्ट्राईकला तो सिद्धेश. 10-12 फलंदाज पंचांच्या डाव्या साईडने मारा. पुन्हा एकदा फलंदाज चेंडू संपत नाहीये. चेंडू जाते निर्धाव. धावसंख्या स्थिरावते 29. सिद्धेश चांगले तंडू काढला चेंडू. चेंडू जाते सीमापार. धावसंख्या 4 ने भर होते. धावसंख्या पोहोचते 33. 5 गडी बाद 33. चौकार मारतो ना 4 मारा लाईन आणि एक एक असे सिंगल डबल पुन्हा एकदा वरून चांगल्या तोंड काढला चेंडू. चेंडू त्याचे षटकार चांगल्या जी फलंदाजी बघायला येते आपल्या सिद्धेशाची. धावसंख्या 6 ने भर होते. धावसंख्या पोचते 6. चांगलीशी फलंदाजी करतो सिद्धेश. धावसंख्या 39. लाईट बॉल 39. 5 चेंडू झालेत. 39. शेवट बॉल चेंडू. शेवट बॉल आहे. पाहूया सिद्धेश एक हार्ड हिटर बल्लेबाज. सिद्धेश टू कुणाल. पुन्हा एकदा चांगले रोगडा चेंडू. एक धाव पूर्ण होते. तेवढं चांगलं क्षेत्र सर्वांचं. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या पोहोचते 40. पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो सिद्धेश. 4 षटकाच्या सहमतीने संघाची धावसंख्या ते 5 गडी बाद 40.
4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ते 40. वैयक्तिक पहिला आणि सांघिक 5वं षटक घेण्यात येतो निलेश. पाहूया निलेश आपल्याकडे काय करतो आता. 4 षटकामध्ये संघाची धावसंख्या ते 40. दहा बारा पळून पंचाच्या डाव्याने मारा करतोय निलेश. स्ट्राईकला तो सिद्धेश, नॉन स्ट्राईकला तो मयूर. पाहूया 10 बारा पळून पंचांना पार करतोय. चांगलासा चेंडू, चांगलासा चेंडू म्हणता येईल. फलंदाज चेंडू संबंधला चेंडू जातो निर्धाव. धावसंख्येत स्थिरावते. धावसंख्येत कुठलीही भर नाही. धावसंख्येत 40. पाहूया निलेश, निलेश यांचा पुढचा चेंडू 10 बारा पावलांतर स्ट्राईकला तो सिद्धेश. पुन्हा एकदा ब्लॉकरचा चेंडू. फलंदाज चेंडू समजला नाहीये. फलंदाज चेंडू समजला नाहीये. लेगबायच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्येत 1 ने भरवते. धावसंख्या बसते 41. चांगल्याशी गोलंदाजी करतो तो निलेश. पाहूया निलेश अजूनही 4 चेंडू शिल्लक. किती धावा रोखवते निलेश. आणि मयूर, बघा मयूर आपल्याकडे काय करतो आता. पुन्हा एकदा चांगल्या टुंगाडा चेंडू. हवेत चेंडू आहे. चेंडू जातोय सीमा पार 10 धावेसाठी. धावसंख्येत 6 ने भरते. धावसंख्या पोहोचते 47. पंचांचा इशारा येतो षटकार. नवीन चेंडू देत आहे. 47 धावा. पाहूया निलेश, निलेश यांचा पुढचा चेंडू 10 बारा पावलांचा रनअप. पंचांच्या डाव्या साईडने मारा करतो. स्ट्राईकला येतो मयूर. पुन्हा एकदा उंचावर मारा चेंडू. चेंडू हवे ते पाहूया क्षेत्ररक्षण खालते. फलंदाज बाद. चांगलासा झेल पकड देतो राजू. 2 झेल पकडल्या आतापर्यंत राजू यांनी. मयूर यांच्या पारीचा अंत होते. त्याची जागा भरून नवीन फलंदाज येतो तो दिनेश. अजून या षटकातील काही चेंडू शिल्लक. धावसंख्येतील 47. काही चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. धावसंख्येतील 47. पाहूया 10 बारा बॉलनंतर पंचांच्या डाव्या हाताने मारा करतोय दिनेश. स्ट्राईकला तो सिद्धे घाटेचा बल्लेबाज. ओ चांगलासा फटका मानतील. षटकार. 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 धावसंख्या 6 ने भरते. धावसंख्या पोहोचते 53. पाहूया शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा उंचावर मारा चेंडू. चेंडू जातो सीमापार. धावसंख्या 6 ने भरते. धावसंख्या पोहोचते 59. 60 धावांचं आव्हान ठेवले ते किंजल स्पोर्ट्स संघासाठी. 59 धावा झालेल्या आहेत. 5 षटकामध्ये 60 धावांची आवश्यकता आहे किंजल स्पोर्ट्स संघाला. चांगली अशी फलंदाजी बघायला भेटेल आपल्याला ती सिद्धेश यांची. नाबाद 25 धावसंख्येवरती आहे तो सिद्धेश. चांगली अशी फलंदाजी बघायला भेटते. मागच्या सामन्याचा सामनावीर होता तो सिद्धेश. चांगली अशी फलंदाजी करतोय. 5 षटकाच्या संघाची धावसंख्या पोहोचते 59.
आशू ए आशू आशू आशिष दरेकर आशिष दरेकर आशिष दरेकर या जरा साथीला या जरा या रे थोडी हो रघु शेठ आता भाई शेठला शेठच बोलणार ना. काम परत घेऊ पण तुम्हाला लिहून देणार नीट. हा इकडे 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 बोल बोल पोसट बोल. सौरभांचे एक सुवर्ण संधी आलेले आहे. जर सौरभांनी प्रत्येक षटकाराला नवीन पनवेलचे उद्योजक मान्य श्री रघुजी यादव साहेब यांच्याकडनं प्रत्येक षटकाला 500 रुपये आलेले आहेत. स्ट्राईकला येतो सौरभ, नॉन स्ट्राईकला येतो सचिन. वैयक्तिक पहिल्यांदा सांगी पहिल्यासाठी घेऊन येतो. हो चांगल्या तरुण गाडी खोडवरचा चेंडू लॉंगांच्या एक धावसंख्या 1 नंबर ते धावसंख्या ती 1 बिनबाद 1. वैयक्तिक पहिल्याने सांगी पहिल्यासाठी घेऊन येतो अनिकेत अनिकेत अल्टोने ओ फुलटा चेंडू चांगल्या काढलं कॉर्नरच्या दिशेने. चेंडू जातो सीमा पार. धावसंख्या 4 ने पर धावसंख्या पोहोचते बिनबाद 5. चांगली अशी फलंदाजी बघायला भेटते आपल्याला सचिन यांची. पाहूया अनिकेत अनिकेतचा प्रथम पंतांच्या डाव्यासाठी मारा करतोय. स्ट्राईक येतो फलंदाज सचिन, एक हार्डेटेर बल्लेबाज. पाहूया चांगले दोन गाला चेंडू चेंडू जातो सीमा पार. धावसंख्येत पुन्हा एकदा 4 ने भरवते. धावसंख्या पोहोचते 9 बिनबाद 9.
चांगली अशी फलंदाजी करतो सचिन आपल्या संघाटे. वैयक्तिक 8 या धावसंख्या करतो सचिन. पाव्या अनेक अनेक त्यांचा पुढचा चेंडू खेळून काढील तो सचिन. 10-12 पावलांचा रनअप. पुन्हा एकदा चांगल्या रीती काढला चेंडू. तेवढं तेवढं चांगला असं क्षेत्रक्षण म्हणता येतो. धावसंख्या दोन्ही भरते. धावसंख्या पोहोचते बिनबाद 11. पाहूया अनिकेत अनिकेत पुढचा चेंडू. थांब 2 बॉल थांब. ओ क्लास फटका. चेंडू सीमा पार 10 धावसंख्या 6 भरवते. धावसंख्या पोहोचते 17. चांगली अशी फलंदाजी करतो तो सचिन. अजून या षटकात काही चेंडू शिल्लक आहेत. पाहूया चेंडूवरती किती धावा येतात. स्ट्राईकला तो सचिन. नॉनस्ट्राईक आठ रुपयाला सचिन. स्ट्राईकला येतो सौरभ. पुन्हा एकदा चांगल्याने तोडून आलाय चेंडू. चेंडू जाते 1 बाउन्स सीमा पार. 4 धावा. धावसंख्या 4 ने संघाची धावसंख्या पोहोचते 21. बिनबाद 21. चांगली अशी फलंदाजी बघायला भेटते आपल्याला सचिनच्या मार्फत. वैयक्तिक 20 या धावसंख्या खेळतो सचिन आणि सौरभ खेळतो 1 या धावसंख्येवरती. पाहूया स्ट्राईकला तर सौरभ. वैयक्तिक पहिला आणि संगीत दुसरा षटक गेले तर चमकेश. पाहूया चमकेश पंचांच्या डाव्या हाताने मारा करतोय. चमकेश टू सौरभ. चमकेश ओ फलंदाज चेंडू संभाळला. चेंडू बॅटची एज घेऊन जाते स्लिप मध्ये. धावसंख्येत 1 ने भरवते. धावसंख्या पोहोचते 22. बिनबाद 22. स्ट्राईकला तो सचिन. वैयक्तिक 20 या धावसंख्या खेळतो सचिन. पाहूया चमकेश. चमकेश पुढचा चेंडू खेळून काढतो सचिन. रिवर्स मारण्यापर्यंत फलंदाज चेंडू संपदला नाही. चेंडू जाते निर्धाव. धावसंख्या स्थिर होते. धावसंख्या ती 22. चमके चांगला तोटकाला चेंडू हवे ते. फलंदाज बाद सचिन. सचिनच्या खेळीची समाप्ती होते. वैयक्तिक 20 या धावसंख्या बाद होतो सचिन.
सचिन यांची जागा भरून घेण्यात आली तो प्रेम प्रेम नाईक. पाहूया चमकेश. ब्लॉकर चेंडू फलंदाज चेंडू जमत नाही. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिरवलेली चांगली अशी गोलंदाजी बोलता येईल ती चमकेश यांची. धावसंख्या ते 22. 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव दिले आणि 1 विकेट सफलता मिळवली. चमकेश यांनी चांगल्याची गोलंदाजी बोलता येईल. चमकेश यांची पहिल्या षटकात 20 धावा होत्या. ओ चांगल्या तुटून आले चेंडू. चेंडू हवेत. चेंडू जातो सीमा पार. षटकार. धावसंख्येत 6 आणि वर संघाची धावसंख्या पोहोचते 28. अजून एक चेंडू शिल्लक. 28 धावसंख्या. पाहूया चमकेश. चमकेश यांचा चेंडू खेळून गाळतो सौरभ. या चेंडू चांगला असा फटका रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे. चेंडू जातो षटकार. चांगला अशी फलंदाजी बोलतो तो सौरभ यांची. धावसंख्या 6 आणि बरोबर संघाची धावसंख्या पोहोचते 34. चांगला असा फटका बघायला भेटा आपल्याला तो सौरभ यांच्या बॅटतून. वैयक्तिक आणि वैयक्तिक पहिल्यांदा सांगितलं तिसऱ्या ठिकाणी तो सिद्धेश. संघाची जाऊन गेली 34. अजूनही 18 चेंडू आणि 26 धावांची गरज. पाहूया सिद्धेश. सिद्धेश तो मयो प्रेम. चांगलासा चेंडू म्हणता येईल सिद्धेशांचा. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिर होते. संघाची धावसंख्या येते 34. अजूनही 11 चेंडू आणि 26 धावांची गरज. ती किंजल प्रेम 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 यांचा पुढचा चेंडू. ओ पुन्हा एकदा प्रेम चेंडू का समाधान. पुन्हा एकदा चेंडू जातो निर्धाव. चांगली अशी गोलंदाजी बघायला भेटे आपल्या सिद्धेश यांची. तेवढी सुंदर अशी फलंदाजी केली तशी सिद्धेश यांनी. एक ऑलराऊंडर म्हणून सांभाळला जातो तो सिद्धेश. पाहूया पुढचा चेंडू सिद्धेश यांचा प्रेम यांना. हो पुन्हा एकदा तिसरा चेंडू. फलंदाज चेंडू का समजत नाहीये. लेग पाहिजे सर्वात एक धाव येते. धावसंख्येत एक निभरते. संघाची संख्या पोहोचते 35. अजूनही 9 चेंडू आणि 25 धावांची गरज. एकदम 9 चेंडू आणि 35 धावा. पाहूया ऐकलाय तो सौरभ. पाहूया सिद्धेशांचा पुढे चेंडू खेळून गाळायचा सौरभ. ओ फुलटा चेंडू. चेंडू फिरकावून लावलाय 6 धावेसाठी. धावसंख्येत 6 आणि वर संघाची धावसंख्या पोहोचते 41. चांगला अशी फलंदाजी करतो सौरभ आपल्या संघासाठी. स्वतः कर्णधार. 3 षटकार आणि 2 सिंगल. 20 धाव्यावरती खेळतो सौरभ. 5 चेंडू मध्ये 20 धावा खेळत.
पाहूया सिद्धेश पुढचा चेंडू खेळून काढतो सौरभ. चांगल्याशी फलंदाजी करतो सौरभ. धावसंख्या होती 41. ओ पंचांनी आव्हान घोषित केलं. धावसंख्येत आव्हानाने परत संघाची धावसंख्या बसत होती 42. 14 चेंडू आणि 18 धावांची गरज. बघूया सिद्धेशचा पुढचा चेंडू खेळून काढतो सौरभ. पुन्हा एकदा बॅटची कडे फलंदाज चेंडू संबंध बॅटची कट घेतोय. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या ते 42. अजूनही 13 चेंडू आणि 18 धावांची गरज. 13 चेंडू 18 धावा. या काही काही चेंडू शिल्लक आहेत. 13 चेंडू आणि 18 धावा. पुन्हा एकदा उंदर मारा चेंडू बॅटची कड घेतोय. दोन धावा होते. चांगले रनिंग बिटवीन धावसंख्या दोन्ही भर. संघाची धावसंख्या बसली 44. 12 चेंडू आणि 16 धावा. 12 चेंडू 16 धावांची गरज. पाणी नाही तर 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. एक मिनिट. गोलंदाजाचं नाव काय आहे? मयूर. वैयक्तिक पहिल्यांदा सांघिक 4थं षटक घेऊन येतो मयूर. 12 चेंडूंनी 16 धावांची आवश्यकता. पाहूया स्ट्राईक येतो प्रेम. 12 चेंडू आणि 16 धावा. अटीतटीचा सामना. चांगला निघाला चेंडू हवे ते फलंदाज बाद होतोय. प्रेम बाद होते. पाहूया प्रेम यांची जागा भरून घेण्यासाठी प्रणय. प्रणय आपल्याकडे काय करतो पाहूया. 11 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. राहिले तो सौरभ. नॉन स्ट्राईकला तो कांचा. 11 चेंडू 16 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला तो सौरभ. नॉन स्ट्राईकला प्रणय. पाहूया मयूर. फुलटाच चेंडू भिरकावून लावून दिलाय. चेंडू जातो सीमा पार. धावसंख्येत 6 भर. संघाची धावसंख्या ती 50. अर्धशतक लागले ते आपल्या संघासाठी. अजूनही 9 चेंडू आणि 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. किंजल 11 संघाडे. पाहूया मयूर टू सौरभ. चांगल्याशी फलंदाजी करून सौरभ. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या खूपच भारी चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर. धावसंख्येत आव्हान तरी भरवते. धावसंख्येत 51. अजूनही 9 धावांची आवश्यकता.
10 चेंडू आणि 9 धावा. चांगल्याशी फलंदाजी करतो सौरभ. आपल्या संघाने स्वतः कर्णधार संघाने धावून आलेला आहे. पुन्हा एक धावून तो मारा चेंडू भिरकावून लावलाय. चेंडू जातो सीमा पार. 6 धावांसाठी. धाव संख्येत 6 आणि वर संघाची धाव संख्या पोहोचली 56. अजूनही 4 धावांची आवश्यकता. 3 धावांची आवश्यकता. माफ करा. किती स्वतः कर्णधार सौरभ वैयक्तिक 34व्या धावसंख्येवरती खेळतोय. चांगली अशी फलंदाजी बघायला भेटते आपल्या सौरभ यांच्याकडनं. पुन्हा एकदा चांगल्या चेंडू खाली चेंडू ग्राउंड साह्याने एक धाव तर पूर्ण. पाहूया धावसंख्या एक निबर. धावसंख्या बसते 58. पुढचा सामना कर्णधार अविनाश पाटील आणि विनय ठाकूर. 8 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. याच्या पुढचा सामना 4 सेकंदात खेळवला येईल. अविनाश पाटील आणि विनय ठाकूर दोन्ही कर्णधार आमच्या समालोचक द्यायचं आहे. पाहूया पुढचा चेंडू. फुलटा चेंडू. चेंडू का पट्या बॅटच्या पट्ट्या आलेला नाही. चेंडू जातो सीमा पार. धाव संख्येत 4 ने भर. चांगल्याशी फलंदाजी बघायला वाटते आपल्याला सौरभ यांची. आणि या सामन्याचा सामनावीर म्हणून घोषित करण्यात येतो म्हणजे सौरभ ठोकळ उर्फ अल्टो. मी आपले नवीन बनलेले उद्योजक डेव्हलपमेंट बिल्डर्स मान्य श्री रघुजी यादव साहेब यांना विनंती करतो की आपला सामनावीरचा किताब देते सौरभ ठोकळ यांना. रघुजी यादव एक नवीन बनलेले मोठे उद्योजक. 15 चेंडू आणि 35 धावा आणि 3 बळी बाद केलेत. सामनाचा सामनावीर होतो सौरभ ठोकळ. मी नवीन बनलेले उद्योजक एक मोठे हस्ती रघुजी यादव मोठे बिल्डर आणि डेव्हलपर यांना विनंती करते आपण आपल्या हस्ते सामनावीरचा किताब द्यायचा आहे. रघुजी यादव सामनाचा सामना किताब देतील. सामनाचा सामना सौरभ ठोकळ उर्फ अल्टो. 13 चेंडू आणि 35 धावा आणि 3 फलंदाज बाद केलेत.